का से हो? तर याला अमृत तलाव म्हणतात आणि याच तलावावरून शहराचं नाव पडलं अमृतसर. चला मग आता प्रसाद ग्रहण करू. गुरु का लंगर गुरु का लंगर. तर इथे चपात्या बनवण्याचं काम चालू आहे. जय शिवराय, शिव सकाळ मित्रांनो. तर आज मला उशिरा जाग आला आणि ही माझी रूम होती. काल मी ही रूम केली होती. तर याचे चार्जेस त्यांनी घेतले होते 700 रुपये पर डे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे श्री हरमिंदर साहेब यांचं गुरुद्वारा दरबार साहेब. चला आपण निघूया आता मंदिराकडे. ॲक्च्युली मंदिर नाही म्हणता येणार, गुरुद्वारा आहे. कारण की मला ट्रेनमध्ये पण लोक सांगत होते की टेम्पल नका म्हणू, गुरुद्वारा म्हणा किंवा मग दरबार साहेब तुम्ही म्हणू शकता. कैसी लगी हमारी सर्विस? अच्छी. अरे सर्विस अच्छी. वो पानी गर्म नहीं हो रहा था. अच्छा. एक बार मतलब वो बटन कौन सा है उसका? गीजर का? हाँ. आओ इधर आओ. 2.5 लिखा होगा. स्विच लगा वहाँ पे गीजर अच्छा. का. इसको ऑन कर लो, ओके. गीजर ऑन हो जाएगा. तर मित्रांनो, रात्री मी या हॉटेलमध्ये थांबलो होतो, हॉटेल रहमत. तर यांचं 5 मजली बिल्डिंग आहे, चांगलं हॉटेल आहे आणि इथून गुरुद्वारा पण जवळच आहे. 70 मीटर. चलो पाजी, 70 मीटर है सर. दर्शन करायचं आहे पहिले आणि मग जायचं आहे वाघा बॉर्डरला. तर हॉटेल तर भरपूर आहे या एरियामध्ये. जिथे गोल्डन टेम्पल आहे त्या एरियामध्ये हॉटेल खूप आहेत. तर तुम्ही इथं आलं ना, तुम्हाला हॉटेलचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बुकिंग करण्याची सुद्धा गरज नाही आहे. डायरेक्ट या एरियात यायचं आणि फ्री सर्व्हिस असते. रेल्वे स्टेशन ते या टेम्पलपर्यंत फ्री सर्व्हिस असते. त्याने या एरियात यायचं आणि तुम्हाला इथं रात्री पण, आम्ही किती वाजता आलो रात्री? 2-2:30 वाजता आलो तरी रूम भेटली इथं. त्यामुळे रूमचा काही प्रॉब्लेम नाही आहे. वाव, काय जबरदस्त आहे. हां, गोल्डन वो सिल्वर. अच्छा रुमाल ही बोलते थे. अच्छा. सर कवर करना होता है इससे. कवर आप चाहे अपने रुमाल से भी कर लो, चलेगा. ते थँक्यू सर जी. तर मित्रांनो, आता फेटा घालून जावं लागतं तिथं मंदिरात. तर खूप छान ऊन पडलं आहे मित्रांनो आणि भारी वाटत आहे. पण जसं मंदिरामध्ये वाटते ना, तसंच गुरुद्वारामध्ये पण वाटत आहे. मी फर्स्ट टाईम आता कोणत्या गुरुद्वारामध्ये जात आहे. याच्या आधी मी आयुष्यात कधीच गुरुद्वारा बघितला नाही आहे. तिथे फाउंटन पण आहे. बापरे, कबूतर खूपच आहे. तर माझं हॉटेल एकदम जवळच, एकदम 2 मिनटात आलो मी, 2-3 मिनटात. आता मला बघावं लागेल शूज कुठे काढतात. तर इथं तुम्ही तुमचे चपला बुटं ठेवू शकता. अमृतसरचा रेल्वे स्टेशनचं हे आहे टाईम टेबल. आणि लोकल ट्रेन्स पण आहे, ज्याचं की रिझर्वेशन होत नाही, पण तुम्हाला तिकीट भेटून जाईल. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. अच्छा, बेस्ट यही है. कैनन का नहीं आता है? नहीं, कैनन का. कैनन में मेरा भाई है ना, बड़ा कैमरा. मेरा भाई है कैनन में. अच्छा अच्छा, कंपनी में. हाँ. गुरुद्वारा साहेबला अलाउड नाही आहे शूटिंग, कॅमेरा शूटिंग. तर मोबाईलनं शूट करा म्हणते तुम्ही.
तर मी बॅग ठेवली तिथे, इथं काउंटर आहे, बॅग ठेवू शकता तुम्ही, तुमची चपला बोटं ठेवू शकता आणि मग तुम्ही अंदर आतमध्ये जाऊ शकता, कारण की इकडं बॅग घेऊन जाण्याला अलाउड नाही आहे. तर समोर दिसेल तुम्हाला सुवर्ण मंदिर, खूप छान आहे मित्रांनो. चला आता आपण दर्शन करूया. दर्शन लाईन बघा, ती बरीच मोठी दर्शन लाईन आहे. फिश पण आहेत बरेच, म्हणजे साफसफाई पण चालते कंटिन्यू. इथे व्हिडिओ शूटिंग पण चालू आहे, बहुतेक लाईव्ह दर्शन आहे वाटते. दर्शन रांगेत लागलो आहे मी, ही दर्शन रांग आहे आणि गुरुद्वारा तिकडे आहे. जगातला सगळ्यात मोठा गुरुद्वारा आहे श्री हरमिंदर साहेब गुरुद्वारा. पूर्ण त्याला सोन्याने मडवलेलं आहे, म्हणून त्याला सुवर्ण मंदिर, गोल्डन टेम्पल म्हणतात. चला आता मी जातो लंगरमध्ये, आणि मला रात्री पण यायचं आहे दर्शन करायला. रात्री आहे ना, इथं ते रोषणाई खूप जबरदस्त असते आणि त्यावेळेस मंदिर एकदम छान दिसते. तर रात्री संध्याकाळी 7च्या पुढं परत येईल मी, एकदा वाघा बॉर्डर करून येईल. आणि हे जे तलाव आहे अमृत तलाव, याच्याच नावावरून या शहराचं नाव पडलं अमृतसर. गुरवीर सिंह कहाँ से हो? कथुनगर। अच्छा, पहली बार आए हो? नहीं, मैं बड़ी बार आ रहा हूँ। बहुत बार आए हो? सगळ्या धर्माचे लोक इथे येऊ शकतात, म्हणून ते 4 दरवाजे आहेत. 1, 2, 3 आणि इकडे 4था दरवाजा आहे. असे 4 दरवाजे आहेत. तर इथं तुम्ही पावती पण फाडू शकता, दान करू शकता ॲक्च्युली. तर मी पावती फाडली 100ची, असं दान केलं आहे. तर ॲक्च्युली मला आहे ना शीख धर्माचं काही जास्त माहीत नाही आहे. काय थोडंफार बोलताना माझं काही चुकलं तर मला तुम्ही करेक्ट करा. ॲक्च्युली मी फर्स्ट टाईमच गुरुद्वाराला येते. भारतासाठी कोणी बलिदान दिलं असेल तर ते मराठा आणि शीख लोक आहेत, म्हणून मला शीख लोकांचा आदर आहे. आणि माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं ते मला गोल्डन टेम्पलला यायचं, आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं. आज आता इकडे लंगर आहे, आता मी जेवायला जातो. आता आलो आहे मी लंगरमध्ये, बघा किती मोठं आहे. बापरे, बरीच गर्दी इकडं.
जेवण छान आहे. पूर्ण फुल भरलेलं आहे. खूप लोक जेवण करते. हे खीर आहे वाटतं, राईस. ही भाजी कशाची माहीत नाही आणि ही आलू भाजी आहे. इथं भांडे धुण्याचं काम चालू आहे, तर तुम्ही इथं सेवा पण देऊ शकता तुमची. हे किचन आहे, लंगर आहे. बघा किती गुरु का लंगर, गुरु का लंगर, सॉरी गुरु का लंगर, गुरुचं लंगर आहे. मोठं आहे. भाजी बघा किती आहे. ही खीर आहे, खीर. आणि इकडे सगळे बसले जेवायला. परत माझं जेवण झालं आता जस्ट. तर इथे चपात्या बनवण्याचं काम चालू आहे. तर चपात्या मशीनच्या नाही आहेत, हाताने लाटत आहे बघा. हे सगळे सेवा देणारे लोक आहेत. जसं आपल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात सेवा देतात ना लोक, तसेच हे लोक आहेत सेवा देणारे. आणि इकडे चपात्या भाजत आहेत. तर मी परमिशन घेतली शूटिंग करू का, तर ते म्हणे करा म्हणे शूटिंग. गुरुद्वाराची भव्यता खूप मोठी आहे बघा. खूप मोठं मंदिर आहे. फिरायला पण बराच वेळ लागते. आणि 4 दरवाजे आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे. आणि तुम्ही कोणत्याही गेटने एंट्री करू शकता. इथे तुम्ही आंघोळ पण करू शकता. बरेच जण करतात आंघोळ. तर खूप शांतता आहे सध्या. इकडे पण लोक झोपले आहेत बरेच. पूर्ण सोनं सोनं आहे. त्याचा रिफ्लेक्शन पूर्ण या पाण्यावर येत आहे. एकदम जबरदस्त दिसत आहे. साहेब गुरुद्वारा याचं बांधकाम 16 शतकात गुरु रामदासजी यांनी सुरू केलं होतं त्यावेळेस. आणि त्यांनी हे सर्वाचं पण काम चालू केलं होतं. नंतर ते कंप्लीट केलं गुरु अर्जन देव यांनी. गुरु अर्जन देव यांनी मग तिथे गुरु ग्रंथ साहेब ठेवला गुरुद्वारामध्ये पहिल्यांदा. त्याच्यानंतर महाराजा रणजित सिंग यांनी याच्यावर सोन्याचा पूर्ण लेप चढवला. आणि मग या मंदिराला सुवर्ण मंदिर असं ओळखलं गेलं. तर खूप मोठा इतिहास आहे या गुरुद्वाराचा. जस्ट मी लंगरमध्ये जेवण करून आलो आणि आता रात्रीचे 12 वाजलेत. तर खूप छान वाटलं
मी पहिल्यांदा आलो अमृतसरला. खूप प्रसन्न वाटलं, मन खूप प्रसन्न झालं पाहून. आणि रात्रीचा तुम्ही बघू शकता रिफ्लेक्शन वगैरे आणि काय रोषणाई आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिवसा पण मंदिर दाखवलं आणि रात्री पण दाखवलं गोल्डन टेम्पल. तुम्ही बघू शकता याला गोल्डन टेम्पल का म्हणतात. तर हा व्हिडिओ इथं संपवतो. आपण भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह. जय शिवराय. बाय बाय. गुड नाईट.